वी लेक्चर नंबर 5 संच. याच्यामध्ये कालच्या तासाला आपण पूरक संच म्हणजे काय बघितलेलं होतं. पूरक संच कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट, बरोबर. आता याच्यामध्ये काय त्याच्या अगोदर आपण बघितलं होतं विश्वसंच म्हणजे काय. विश्वसंच म्हणजे काय, जो सर्वांना सामावून घेणारा संच, त्याला आपण युनिव्हर्सल सेट असं म्हणत होतो. आणि पूरक संच म्हणजे काय, तर एखादा संच दिलेला असेल, यू हा संच दिलेला असेल, त्याच्यामध्ये ए हा एक संच दिलेला असेल, तर जे घटक यू मध्ये आहेत परंतु ए मध्ये नाहीत, अशा घटकाच्या संचाला आपण ए या संचाचा पूरक संच असं म्हणत होतो. आणि ए या संचाचा पूरक संच आपण ए डॅश किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ ए अशा अर्थाने या ठिकाणी दाखवतो. कॉम्प्लिमेंट ऑफ ए, बरोबर आहे. आता ए आणि ए डॅश असे जर आपण दोन सेट घेतले, ए आणि ए डॅश, तर याच्यामध्ये किती घटक सामायिक असतात. हाऊ मेनी एलिमेंट्स आर कॉमन इन दिस सेट. किती घटक कॉमन असू शकतात. कसे ए आणि ए डॅश मध्ये कॉमन घटक काय असतील का हो? असणारच नाहीत काय, बरोबर का नाही. ए आणि ए डॅश हे वेगवेगळे सेट आहेत ना, की जे घटक यू मध्ये आहेत परंतु ए मध्ये नाही, त्याला पण ए डॅश म्हणणार आहे. म्हणजे ए आणि ए डॅश याच्यामध्ये एकही घटक सामायिक असू शकत नाही. लक्षात आलं. हे विभिन्न संच असतात, वेगवेगळे संच या ठिकाणी असू शकतात. आता त्याच्या पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे संचावरील क्रिया. संचावरील क्रिया, ऑपरेशन्स ऑन अ सेट. संचावरील क्रिया. आता इथं आपल्याला 2-3 क्रिया बघायच्या आहेत. आता पहिली क्रिया याच्यातली आहे, त्याला ऑपरेशन असं म्हणतो इंग्रजीमध्ये. आणि मग याच्यामध्ये कोणकोणते, या सेटवर आपल्याला कोणकोणते ऑपरेशन्स करता येतात. तर याच्यातला पहिली क्रिया आहे दोन संचांचा छेद. त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरसेक्शन ऑफ अ सेट. इंटरसेक्शन ऑफ अ सेट. आता छेदसंच किंवा दोन संचांचा छेदसंच म्हणजे काय. उदाहरणार्थ ए बरोबर हा एक सेट लिहिला आणि बी बरोबर हा एक सेट लिहिला, बरोबर. आता या दोन संचामध्ये सामायिक घटक किती आहेत किंवा कोणकोणते. कोणता घटक आहे, केवळ 3 हा एकच घटक आहे का नाही. म्हणजे या दोन्हींच्या मधला सामायिक घटकांचा संच जर लिहिला आम्ही, तर तो काय येणार आहे, 3 हा एकच असू शकेल, बरोबर आहे. म्हणजे मग आम्हाला हे असं लिहिता येतं, ए आणि बी या दोन संचातल्या सामायिक घटकांच्या संचाला आम्ही काय म्हणतो, या दोन संचांचा छेदसंच. इफ देयर इज अ कॉमन एलिमेंट ऑफ दिस टू सेट्स, देन दिस सेट इज कॉल्ड इंटरसेक्शन ऑफ अ सेट. आणि इट इज अ डिनोटेड बाय ए इंटरसेक्शन बी. हा कसा दाखवला तो जातो आम्हाला, ए इंटरसेक्शन बी अशा अर्थाने या ठिकाणी दाखवता येतो. म्हणजे चिन्ह हे वापरायचं, इंटरसेक्शनचं, छेदसंचाचं चिन्ह अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी सांगता येतं. आता जर पुढचं एखादं उदाहरण आपण घेतलं, ए इज इक्वल टू 2 4 6 8 आणि बी इज इक्वल टू 1 3 5 7 अशा पद्धतीचे सेट आम्ही घेतले. आणि याचा जर आम्हाला ए इंटरसेक्शन बी लिहायचा असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट असतील. असतील का याच्यामध्ये, नाही, एकही घटक याच्यामध्ये सामायिक नाही. कारण छेदसंच म्हणजे काय आपण बघितलं, तर या दोन संचातील घटकांच्या सामायिक घटकांना आपण छेदसंच म्हणणार आहे. मग याच्यामध्ये एकही घटक सामायिक नाही या ठिकाणी. म्हणजे हा जो संचाला याच्यामध्ये एकही घटक असणार नाही, म्हणजे याचा छेदसंच काय असणार या ठिकाणी, रिक्त असणार. थाय आपण त्याला म्हणणार आहे, बरोबर का नाही. म्हणजे ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू थाय. मग याच्यावरून व्याख्या काय करता येते आम्हाला, विच इज द डेफिनेशन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एक्स विसर्ग एक्स, बरोबर. बघा गुणधर्म पद्धतीने याची व्याख्या काय करता येत्या. ए इंटरसेक्शन बी हा अशा एक्सचा संच आहे की काय असणार आहे, एक्स
इप्सिलॉन ए आणि काय हो एक्स इप्सिलॉन बी, बरोबर आहे का नाही? म्हणजे हा अशा एक्सचा संच असणार आहे की एक्स हा घटक ए चा आणि बी या दोन्ही संचाचा घटक असेल. जसं याच्यामध्ये हा जो घटक आला इंटरसेक्शनचा, हा ए या संचाचा पण घटक आहे आणि बी या संचाचा पण घटक आहे. लक्षात आलं? या पद्धतीने आपल्याला छेदसंच दाखवता येतो. आता याच्यामध्ये वेनचित्रानं सुद्धा आपल्याला या पद्धतीने या ठिकाणी दर्शवता येतं आणि मग त्याच्यामध्ये सामायिक घटक कोणकोणते आहेत हे आपल्याला दर्शवता येतं. आता याचे गुणधर्म आपल्याला बघायचे. समजा गुणधर्म प्रॉपर्टी ऑफ इंटरसेक्शन ऑफ अ सेट. पहिली प्रॉपर्टी काय याची? ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. बरोबर आहे का? बघा, ए आणि बी या संचाचा छेदसंच लिहिला तर हा येणार आहे आणि बी आणि ए चा क्रम बदलला, फक्त बी आणि ए चा छेदसंच लिहिला तर तो असाच येणार आहे का? बघा बरं, येणार आहे का नाही? असंच. लक्षात आलं? म्हणजे हा पहिला गुणधर्म आपल्याला सांगता येतो त्याचा. त्यानंतर जर समजा असं असेल ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 हा आपण घेतला आणि बी इज इक्वल टू 2 4 6 हा आपण घेतला. आता याच्यावरून आम्हाला ए इंटरसेक्शन बी लिहायचं आहे. काय येणार आहे? बी ए इंटरसेक्शन बी काय येईल याचा? 2 हा 4 6. 6. बरोबर का नाही? म्हणजे काय कॉमन एलिमेंट आपण फक्त घेतो याच्यात. बरोबर. आता या दोन्हीच्याकडे जर आपण बघितलं, या दोन संचांच्याकडे, तर उपसंच आपल्याला झालेले सबसेट. याच्यामध्ये कोण कोणाचा उपसंच आहे? ए हा बीचा आहे का बी हा एचा उपसंच आहे? बी हा एचा उपसंच आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे जर असं असेल, याच्यावरून गुणधर्म काय सांगता येतो बघा. इफ जर बी सबसेट ए, बरोबर, बी हा ए चा सबसेट असेल तर या दोन्हीचा छेदसंच जो येतो इज इक्वल टू या दोन्हीचा छेदसंच काय आला? बी आला का नाही? बी. बघा की बी संचात कोणकोणते घटक आहेत? 2 4 6 आणि हे पण घटक कोणते आले? 2 4 6. म्हणजे ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी. हा एक गुणधर्म आपल्याला सांगता येतो. समजले का? बघा, इफ बी सबसेट ए देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी. अशा पद्धतीने याचा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. त्यानंतर ए इंटरसेक्शन ए डॅश बरोबर ए आणि ए डॅश मगाशी आपण बघितलं होतं उदाहरण. सांगा आता याचा इंटरसेक्शन काय असेल? ए हा संच दिला आणि ए डॅश दिला तर त्याचा इंटरसेक्शन काय असेल? रिक्त. बरोबर की नाही? काय असणार आहे तो? आय. हा तिसरा गुणधर्म आपल्याला सांगता येतो. म्हणजे हे दोन संच काय असणार आहेत? विभिन्न संच असणार आहेत. मगाशीच आपण बघितलं होतं. बरोबर की नाही? वेगवेगळे संच असणार आहेत. आणि मग ए इंटरसेक्शन ए डॅश इज इक्वल टू हाय अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. लक्षात आलं? तर या पद्धतीनं याचे गुणधर्म आपल्याला, त्याच पद्धतीनं आणखी एक गुणधर्म सांगता येईल. ए इंटरसेक्शन फाय इज इक्वल टू काय असेल? हा ए संच घेतला आणि दुसरा फाय घेतला, बरोबर काय येणार आहे? दोन्ही मध्ये कॉमन काय असलं पाहिजे? ए हा एक सेट घेतला, बरोबर आहे का नाही? ए आणि फाय. फाय म्हणजे काय? काहीच नाही, बरोबर की नाही? मग दोन्हीतले कॉमन काय आले? दोन्ही मध्ये असणारे किंवा दोन्हीतले कॉमन अशा पद्धतीचे काय येणार या ठिकाणी? फायच येणार, बरोबर की नाही? कारण याच्यामध्येच केवळ घटक आहेत. फाय मध्ये घटक आहेत का? काय? देयर इज नो एलिमेंट इन सेट फाय, सो देयर इज नो कॉमन इन सेट ए अँड फाय. सो ए इंटरसेक्शन फाय इज इक्वल टू काय येणार या ठिकाणी? कळलं का? या पद्धतीने आपल्याला छेद संचाचे गुणधर्म किंवा दोन संचांचा छेदसंच इंटरसेक्शन ऑफ सेट या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. छेदसंच म्हणजे काय कळलं का? माता की दोन संच दिले तर त्याच्यातल्या कॉमन घटकांचा जो सेट असतो त्याला आपण काय म्हणतो? दोन संचांचा छेदसंच. आता पुढे बघायचं आहे आम्हाला दोन संचांचा संयोग संच.
व्याख्या कळली का बघा याच्यातली. ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एक्स विसर्ग एक्स इप्सिलॉन ए आणि एक्स इप्सिलॉन बी. म्हणजे एक्स हा अशा बी ए हा ए इंटरसेक्शन बी हा अशा एक्सचा संच आहे की तो दोन्हीतला पण घटक असू शकणार आहे. दोन संचांचा संयोग युनियन ऑफ युनियन काय करायचं एकत्र आणणे युनियन म्हणतो आपण. जनरली बऱ्याच वेळा कारखान्यामध्ये किंवा इतर एकत्र अशा पद्धतीने युनिटी युनियन अशा पद्धतीचे शब्द आपण वापरतो. आता युनियन म्हणजे काय एकत्र आणणे. मग दोन संचांचा संयोग म्हणजे काय नेमकं. तर उदाहरणार्थ जर ए बरोबर अशा पद्धतीचे घटक आपण घेतले आणि बी बरोबर अशा पद्धतीनं घटक आपण घेतले याच्यामध्ये. आता या दोन्हींचा आम्हाला संयोग संच लिहायचा आहे. म्हणजे दोन्हीतल्या घटकांचा मिळून बघा. संयोग संच म्हणजे काय. युनियन सेट म्हणजे काय. तर दोन संचातील घटकांचा मिळून जो संच तयार होतो. मग दोन संचामध्ये घटक कोणकोणते एकत्र येतील सांगा बघ बरं. दोन संचातले मिळून देयर इज नो कॉमन एलिमेंट. दोन संचातले मिळून पुस्तकात बघू नका कोणकोणते घटक आहेत. याच्यातले पण असले पाहिजे आणि याच्यातले पण असले पाहिजे. कोणकोणते घटक येतील. एक त्यानंतर दोन त्यानंतर तीन त्यानंतर चार त्यानंतर पाच अजून सहा सात आठ आणि बरोबर. कळलं का बघा. म्हणजे आता हा जो संच आला याला आपण काय म्हणणार आहे संयोग संच. आणि हा कसा दर्शवला जातो तर या पद्धतीने ए युनियन बी उलट चिन्ह काढायचं यू सारखं चिन्ह काढायचं. याचा अर्थ युनियन सेट म्हणजे संयोग संच. ए आणि बी या दोन संचातील घटकांचा मिळून जो संच तयार होतो त्याला आपण काय म्हणतो संयोग संच. आणि तो अशा पद्धतीने आपल्याला दर्शवता येतो. आता याच्यावर व्याख्या काय सांगता येईल. ए युनियन बी इज इक्वल टू एक्स विसर्ग. हा जो एक्स असणार आहे तो काय असेल एक्स इप्सिलॉन ए किंवा एक्स इप्सिलॉन बी. बघा बरोबर आहे का. बरोबर आहे का नाही. हा अशा एक्सचा संच असेल की एक्स हा घटक ए चा तरी घटक असेल किंवा बघा याच्यातला प्रत्येक घटक जो आहे तो ए चा तरी घटक आहे किंवा बी चा तरी घटक आहे. लक्षात आलं. या पद्धतीनं याची व्याख्या पण आपल्याला या ठिकाणी सांगता आली पाहिजे. समजलं का बघा. तर या पद्धतीनं दोन संचांचा संयोग संच या पद्धतीने आपल्याला सांगता येतो. आता याचे गुणधर्म आपल्याला काय या ठिकाणी बघायचे आहेत. आता गुणधर्म याचे काय असतात. प्रॉपर्टीज ऑफ युनियन सेट. पहिला गुणधर्म पहिला काय हो ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए. बघा बरोबर आहे का. ए आणि बी या दोन संचांचा संयोग संच आणि बी युनियन ए क्रम फक्त बदलला. ह्याचा आणि त्याचा आणि त्याचा आणि ह्याचा असं केलं तोच येणार आहे का नाही. म्हणजे हे दोन्ही या ठिकाणी काय असणार आहे समान असणार आहे. त्यानंतर एक एक्झाम्पल आपण बघूया. आता ए हा एक सेट मी घेतला होता आणि बी हा सेट अशा पद्धतीने घेतला. आता ए युनियन बी सांगा मला काय येणार आहे. ए युनियन बी काय काय येईल. एक दोन तीन चार असेल. चार येईल का नाही कारण या दोन्ही मध्ये पण नाही चार. म्हणजे काय येणार आहे पाच. पुन्हा सहा येईल का नाही. सात अजून आठ पण नाही. काय येणार आहे बरोबर आहे. 1 3 5 7 9. ठीक आहे. बघा हे दोन सेट मी घेतले ए आणि बी. या दोन्हींचा आपल्याला काय युनियन सेट लिहिला आम्ही. काय काय घटक आले 1 2 3 5 7 9.
आता ए सेट आणि हा सेट याच्याकडे जरा बघा काय दिसते आपल्याला. सेम आहे बरोबर का नाही. म्हणजे हा जो सेट आला, आता बघा लक्ष द्या इकडं. आता इथं मला सांगा 2 5 7 हा जो सेट आहे तो या संचाचा काय हो, उपसंच बरोबर आहे का नाही. आणि मग जर याच्यावरून दुसरा गुणधर्म आम्हाला सांगता येतो, जर बी सबसेट ए बरोबर, बी हा ए चा सबसेट, तर ए युनियन बी बरोबर काय हो, बी ए. ए युनियन बी बरोबर काय आला, ए आला का बी आला या, लक्षात आलं. हा गुणधर्म आपल्याला सांगता येतो. जर बी हा ए चा उपसंच असेल तर ए युनियन बी, ए आणि बी चा संयोग संच हा ए हाच सेट या ठिकाणी असू शकतो. त्यानंतर समजा ए युनियन ए डॅश, ए युनियन ए डॅश बरोबर काय असेल, ए युनियन ए डॅश, ए संच आणि ए डॅश या दोन्हींचा मिळून जर आम्ही संच तयार केला तर तो कसला असतोय, विश्वसंच बरोबर आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल सेट. लक्षात आले, विश्वसंच असू शकतो कारण हे विभिन्न संच आहेत, वेगवेगळे संच आहेत. लक्षात येते. आणि त्या दोन्हींचा संयोग आम्हाला करायचा आहे. मग संयोग करायचं म्हटलं तर दोन्हींचा मिळून काय येणार आहे, विश्वसंच येणार आहे. लक्षात आलं. म्हणजे ए युनियन यू डॅश अशा पद्धतीने आपल्याला काय येतो, यू येतो. आणि ए युनियन फाय इज इक्वल टू काय, एच येणार आहे. कारण ए संच आणि फाय म्हणजे काय येणार आहे, रिक्त, रिकामा, देयर इज नो एलिमेंट. या दोन्हीचा मिळून केला तर काय येणार आहे, ए. म्हणजे ए युनियन फाय इज इक्वल टू. लक्षात आलं. या पद्धतीनं संयोग संच आणि त्याचे गुणधर्म, युनियन सेट अँड इट्स प्रॉपर्टीज या पद्धतीनं आपल्याला ठिकाणी सांगता येतं. संयोग म्हणजे काय, तर दोन संच एकत्र, दोन संचातले घटक एकत्र आणणे. छेद संच म्हणजे काय, तर त्याच्यातले केवळ कॉमन एलिमेंट्स एकत्र आणणे. आणि पुढचा एक प्रकार आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे विभिन्न संच. विभिन्न संच, डिसजॉइंट सेट. ए बरोबर आणि बी बरोबर अशा पद्धतीचे दोन सेट आम्ही घेतले. आता या दोन संचांच्याकडे जर आपण बघितलं तर काय दिसतंय आपल्याला, ए मध्ये आपल्याला हे घटक आहेत, बी मध्ये हे घटक आहेत. या दोन्ही मध्ये कॉमन एलिमेंट कोणकोणते येतो, कोणतेच नाही. म्हणजे जर या दोन्हींचा आम्हाला संयोग संच लिहायचं म्हटलं, संयोग संचामध्ये येतील घटक, परंतु याच्यामध्ये एकही घटक या ठिकाणी कॉमन नाही. म्हणजे ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू काय येतो, there is no common element in these two sets, so these sets are called disjoint set. बरोबर का नाही. की ज्या दोन संचामध्ये एकही घटक सामायिक असू शकत नाही त्या दोन संचांना आपण काय म्हणतो, विभिन्न, वेगवेगळे अशा पद्धतीने संच आपल्याला सांगता येतो. बरोबर आहे का. ज्याचा गुणधर्म हा पण आम्हाला सांगता येतो. आणि मग याची व्याख्या सुद्धा आपल्याला कशी करता येते या ठिकाणी, तर या दोन्हीमध्ये एकही घटक कॉमन असू शकत नाही आणि तो मग हाय म्हणजे काहीच येणार नाही याच्यामध्ये. त्यामुळे व्याख्या वगैरे अशी काही वेगळी याची करता येणार नाही. लक्षात आलं. विभिन्न संच म्हणजे काय कळलं का, तर ज्या दोन संचामध्ये एकही घटक सामायिक असू शकत नाही त्या संचाला आम्ही काय म्हणतो, विभिन्न संच, डिसजॉइंट सेट अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं. वेनचित्रानं सुद्धा आम्हाला हे दाखवता येतं. वेनचित्र अशा पद्धतीचं काढलं, समजा याच्यामध्ये 10, 12, 14, 16 अशा पद्धतीच्या संख्या. इकडे आम्हाला 11, 13, 15, 17 आणि मग याला आपण सेट ए आणि याला आपण सेट बी म्हटलं तर त्याच्यामध्ये एकही घटक या ठिकाणी कॉमन नाही. म्हणजे वेन डायग्रामच्या मदतीने सुद्धा आपल्याला याच्यातला वेगळेपणा अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दाखवता येतो. ठीक आहे. आता आपल्याला
छेदसंच म्हणजे काय कळलं, त्यानंतर संयोग संच म्हणजे काय कळलं, विभिन्न संच म्हणजे काय कळलं, पूरक संच म्हणजे सुद्धा काय कळलं. आता परीक्षेला 5 मार्कासाठी जे उदाहरण विचारलं जातं ते कशा पद्धतीचं असू शकतं आणि किती सोपं असू शकतं हे पण आपल्याला याच्यावरून या ठिकाणी बघता येतं. आता इथे एक वेन चित्र दाखवलेलं आहे. लक्ष द्या इकडे. 5 मार्काला परीक्षेला प्रश्न असू शकतो या पद्धतीचा. उदाहरण फक्त वेगळं असू शकेल. या ठिकाणी काय असते बघा, इथं आम्हाला वेन डायग्रामच्या साहाय्याने या ठिकाणी संच दिलेला आहे. ए आणि हा बी संच आहे. आता ए संचाचे घटक कोणकोणते हो? म्हणजे क्रमाने घेतले तर आपण 2, 4, 6, 8 आणि 10. बी या संचाचे घटक कोणकोणते? 1, 3, 5, 7, 8 आणि 10. म्हणजे 8 आणि 10 हे कसले घटक आहेत? त्याचे कॉमन आहेत. बरोबर की नाही? म्हणजे हे छेदसंचात आहेत बरं काहीचे. याला आपण छेदसंच म्हणणार आहे. बरोबर की नाही? आता याच्यावरून या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायचे. किती सोपा प्रश्न आहे बघा, काहीच अवघड नाही. परीक्षेला 5 मार्काला प्रश्न असतो, चाचणीला पण असेल आणि तुमच्या सामायिक परीक्षेला सुद्धा हा प्रश्न असतो. यू बरोबर संच आम्हाला लिहायचं. युनिव्हर्सल सेट, विश्वसंच. काय काय असेल यू मध्ये? आता फक्त क्रमानं मांडूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10. 9 असेल का याच्यामध्ये? नाही. बरोबर की नाही? कारण 9 हा कुठल्याच संचामध्ये नाही. त्यामुळे यू हा सेट या पद्धतीने. आता सेट ए लिहायचं आहे. काय काय असेल सेट ए मध्ये? 2, 4, 6, 8 आणि 10. सेट बी 1, 3, 5, 7, 8 आणि 10. आता ए डॅश मांडूया. बरं ठीक आहे. ए युनियन बी सांगा. आता ए आणि बी सेट लिहिले आपण. ए युनियन बी सांगायचे. काय काय लिहू? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 9 येईल का? नाही. आता याच्याकडे आणि याच्याकडे बघा जरा. यू सेट मध्ये आणि ए युनियन बी मध्ये बघा काय दिसते आपल्याला. सेम आहेत का नाही? मगाशी आपण गुणधर्म बघितलं होतं. ए युनियन बी इज इक्वल टू यू. बरोबर का नाही? या पद्धतीने आपण बघितलं होतं. पुढं ए इंटरसेक्शन बी सांगा बघ बरं. आता ए इंटरसेक्शन बी काय काय येणार आहे? 8 आणि 10. कॉमन एलिमेंट कोणकोणते त्याच्यातले? 8 आणि 10. इथं दाखवले आपण कॉमन एलिमेंट. ठीक आहे. आता ए युनियन बी डॅश सांगायचं आहे. ए युनियन बी आम्हाला माहिती आहे आणि मग त्याचा डॅश. ए युनियन बी आणि त्याचा डॅश सांगायचा. म्हणजे काय? कंपोनंट, पूरक संच. काय येणार आहे सांगा? ए युनियन बी डॅश. काय येईल याच्यात? कोणकोणते घटक येते? पूरक संच म्हणजे काय? यू मध्ये आहेत परंतु ए युनियन बी मध्ये नाहीत.
ह्याच्यात आहेत, तुलना कशाबरोबर करायची? याच्याबरोबर, युनिव्हर्सल सेट बरोबर. याच्याबरोबर कशी? याची तुलना याच्याबरोबर करायची. याच्यामध्ये आहेत परंतु याच्यामध्ये नाहीत, रिक्त संच आहे का काय आता याच्यामध्ये? नाही, असं काही वेगळं नाही, हे सगळेच घटक याच्यामध्ये आहेत नाही का. त्यामुळे काय येणार आहे? हा संच रिक्त संच. हाय, ठीक आहे. ए इंटरसेक्शन बी डॅश, ए इंटरसेक्शन कुठे आहे बघा? हा. याची तुलना कशाबरोबर करणार आम्ही? युनिव्हर्सल सेट बरोबर करणार. जे घटक याच्यामध्ये आहेत परंतु याच्यामध्ये नाहीत, काय काय येणार आहे? याच्यात आहेत परंतु याच्यामध्ये नाही. एक, दोन, तीन, चार, पाच, सात, सहा येणार ना? हा बरोबर, सहा, हा, सात आणि सात. 8-10 येईल का हो? नाही, कारण 8-10 याच्यामध्ये आले. ठीक आहे, पुढे ए डॅश सांगा. ए डॅश आता सांग उत्कर्षा. ए डॅश अवघड आहे का आता? ए बरोबर तुलना करायची, बरोबर आहे का नाही? काय? 1, 3, 5, 7 एवढीच येणार आहे त्याच्यामध्ये. जे घटक यू मध्ये परंतु ए मध्ये नाही. पुढे बी डॅश सांगा. सांग श्री आता. 2, 4, 6 बरोबर आहे का नाही? एवढेच घटक याच्यामध्ये. काय अवघड आहे का? या पद्धतीनं 5 मार्काला उदाहरण किंवा 4 मार्काला उदाहरण या पद्धतीचे विचारलं जाऊ शकतं. इथील काही उदाहरणं सोडवता, इथं किमती वेगवेगळ्या दिलेल्या असल्या तुम्हाला, व इथं 2 संच वेगवेगळे दिलेले असले, सहज आम्हाला या पद्धतीने सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे, आता पुढचा भाग बघायचा याच्यातला. अब्बा अब्बा संचातील घटकांची संख्या. झालं? किती वेळ झाला? 27 मिनिटं. बरं ठीक आहे, थांबूया इथं. मग उद्याच्या तासाला जरा आता होऊ दे. ठीक आहे, पुढचा भाग जरा बघा. संचातील घटकांची संख्या. नंबर ऑफ एलिमेंट्स. नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. संचातील घटकांची संख्या. अगदी सोपा भाग आहे आणि शेवटचा भाग आहे हा. तर हा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. उदाहरणार्थ ए बरोबर संच मी घेतला एक, हा ए संच मी लिहिला समजा. आता ए या संचामध्ये एकूण घटक किती येतो? 1, 2, 3, 4, 5, 6. आता हे कसं दर्शवता येतं? तर हे आम्हाला नंबर ऑफ एलिमेंट्स, नंबर ऑफ ए इज इक्वल टू 6 या पद्धतीने दर्शवता येतं. लक्षात आलं? नंबर ऑफ ए इज इक्वल टू 6. म्हणजे काय करायचंय? फक्त एन लिहायचं आणि त्याच्या पुढे संचाचं नाव लिहायचं. या पद्धतीने आम्हाला त्याच्यातले घटक या ठिकाणी दर्शवता येतात. आता 1 मार्काला प्रश्न असतो अशा पद्धतीचा. तुम्हाला अशा पद्धतीने दिलेला असताना एन ऑफ ए लिहा, एन ऑफ बी लिहा, एन ऑफ पी लिहा, एन ऑफ सी लिहा, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. आता याच्यावरची शाब्दिक उदाहरणं आपल्याला जी काय आहेत ती पण बघायची आहेत आणि त्याच्यासाठी एक गुणधर्म या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. आता त्यासाठी काय करूया आपण? काही एखादं उदाहरण घेऊया म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ए बरोबर समजा 4, 8, 10 सॉरी 24 आणि बी बरोबर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी काही घटक घेतले समजा. बी मध्ये
आता याच्यामध्ये मला सांगा ए बरोबर कोणकोणते घटक आहेत? 4, 8, 12, 16, 20. बी मध्ये कोणकोणते घटक आहेत? 3, 6, 9, 12, 15 आणि 18. बरोबर आहे का नाही? याचा एन ऑफ ए लिहायचा आहे मला. एन ऑफ ए बरोबर किती हो? 5. याचा एन ऑफ बी आम्हाला लिहायचा आहे. किती असेल हो? 6. बरोबर. आता याच्यावरून आपल्याला ए युनियन बी लिहायचं आहे. ए युनियन बी बरोबर किती? काय काय येणार आहे? 3, 4, 6. बरोबर आहे का नाही? क्रमाने सगळे सांगा. 6, 8 नाही? 8, 9, 12, 15, 16, 18, 20. बरोबर आहे का? युनियन सेट म्हणजे काय? सगळ्या घटकांचा संच. बरोबर आहे का? आता याच्यावरनं मला एन ऑफ ए युनियन बी बरोबर सांगा काय किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पुढं ए इंटरसेक्शन बी सांगा आता. 12. किती घटक आहेत? एकच. सामायिक घटक नाही का? एकच आहे ना? बरोबर आहे का? त्याच्यावरनं एन ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर किती आहे? आता याच्यावरनं बघा आपल्याला याचा पडताळा घेता येतो का? बघा एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी बरोबर एन ऑफ ए युनियन बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता याचा पडताळा आम्हाला घेता येतोय का? बघा व्हेरीफाय करता येते काय सांगा मला. एन ऑफ ए किती हो? 5 अधिक एन ऑफ बी किती आहे? 6. बरोबर. एन ऑफ ए युनियन बी किती आहे? 10. हा एन ऑफ ए युनियन बी प्लस इथं पाहिजे. प्लस ए इंटरसेक्शन बी किती आहे? एन ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर किती आहे? 11. आता बघा बरोबर 5 अधिक 6 11 बरोबर 11. बरोबर आहे का नाही? आता याच्यावरनं आपल्याला एक गुणधर्म कसा पडताळायचा घेता येतो बघा. हे अधिक आहेत का नाही? हे इकडे गेल्यावर काय होते? वजा. आणि हे इकडे काय राहिले? देअरफॉर एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. बघा बरोबर आहे का? काय पडताळा घेतला? व्हेरीफाय काय केलं आम्ही? हे एन ऑफ ए युनियन बी असंच ठेवलं. हे अधिक आहे. तिकडे गेल्यावर काय होणार आहे? हे वजा. कशातनं? एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. म्हणजे एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस ए इंटरसेक्शन बी. हे उदाहरण आपण घेतलेलं होतं आणि याच्यावरून याचा पडताळा आम्ही या पद्धतीनं घेतला. आता याचा वापर करून आपल्याला शाब्दिक उदाहरणं सोडवायची आहेत. लक्षात आलं? ती जी शाब्दिक उदाहरणं आहेत ती पुढच्या तासाला आपण या ठिकाणी बघू. तोपर्यंत तुम्ही काय करायचं? आता संकीर्ण प्रश्न संग्रह 1 बरोबर. त्याच्यामध्ये अगदी प्रश्न पहिला सगळा, दुसरा सगळा, इथपर्यंत सगळा सोडून आणायचा. आणि शाब्दिक उदाहरणाचा तास उद्याच्या तासाला घेऊ. म्हणजे हे प्रकरण आपलं पहिलं संपेल. ठीक आहे.